1500 रुपये सांगतो. 1500 रुपये सांगताय. केवढ्याला मागितलं? मी याला 600ला मागून राहिलो. 600ला मागून राहिलो. केवढ्या बोलताय? 2500ला जोडी, 1200 रुपये नग. नमस्कार मित्रांनो, बोकडवाला भाऊ या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. मित्रांनो, आज वार शुक्रवार रोजी आपण साखरेच्या मार्केटला आलोय. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेळ्या, मेंढ्या आणि बोकड्यांची किंमत कव्हर करणार आहोत. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. आणि मित्रांनो, येत्या रविवारी आपण आणि बोकड पालनाचं ऑनलाईन प्रशिक्षण घेऊन आलोय. ऑनलाईन प्रॅक्टिकल प्रशिक्षण जरी म्हटलं तरी काय अडचण नाही. म्हणजे घर बसल्या तुम्हाला संपूर्ण बोकड पालन आणि मेंढी पालनाचं नॉलेज हे ऑनलाईन पद्धतीने दिले जाणार आहे. फक्त 999 रुपयाची फी दिलेली आहे. 90 82 62 88 या नंबरला फोन करून तुम्ही याची चौकशी करू शकता. 84 81 0500 या नंबरला 999 रुपये फोन पे करायचे, म्हणजे जेणेकरून 1000 रुपये फोन पे करायचे आणि आपलं सीट आजच बुक करायचं आहे. येत्या रविवारी तुमची सकाळी जी काही प्रॅक्टिकल बॅच आहे म्हणजेच ऑनलाईन प्रॅक्टिकलची बॅच ही चालू असणार आहे. आणि तुमच्या सर्व ज्या काही शंका आहेत किंवा तुम्हाला या विषयातला सर्व बारकावे त्या प्रॅक्टिकल बॅचमध्ये शिकवल्या जाणार आहेत. प्रॅक्टिकल बॅच घेणं 999 रुपये फक्त फोन पेला करायचे. 90 82 62 88 या नंबरला फोन करून तुम्ही जी काही आपली ट्रेनिंग आहे याची चौकशी करू शकतात. आणि आजचा जो काही व्हिडिओ हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून साखरे बाजारातला आजचा जो काही भाव आहे हा तुम्हाला संपूर्णपणे लक्षात येईल. धन्यवाद. तर मित्रांनो, या ठिकाणी बघा लहान बच्चे आणलेले आहेत. बरेच लोक बोकड पालनासाठी लहान पिलं मला विचारत असतात. तर या ठिकाणी दादांनी लहान पिलं आणलेत बघा. संपूर्ण प्युअर गावरान जातीतला माल आहे. आणि हा काही मग चिन्ह वगैरे पण माल आहे, म्हणजे मिक्स माल आहे थोडा. त्या ठिकाणी काठेवाडीचे बच्चे दिसतात थोडे मला. प्युअर गावठी, थोडा मिक्स आणि काठेवाडी असा हा माल आहे. पिलं खूप सुंदर आणले दादांनी. या ठिकाणी क्वालिटी एक नंबर आहे. बोकड पालनासाठी असा माल खूप सोयीस्कर आहे. पण सर्व दुधावरचे बच्चे म्हणजे चारा खातील ते, पण मे बी एक 20-22 दिवसाचे बच्चे मला हे दिसतं. पिलं खूप सुंदर आहे. तर दादांना आपण त्याची किंमत विचारूया. तर मित्रांनो बघा, 3,000 रुपये कानाने पिलं सांगितलं दादांनी. माल चांगला आहे. 6,000 रुपये जोडी. हा माल थोडासा मोठा आहे. आणि केवढ्याला मागितला? मी मागितला 4,000ला जोडी. तर मित्रांनो 4,000 रुपये कान माल मागितला आहे. आणि दादांनी ते 6,000 रुपये जोडी सांगतायत आणि 4,000 रुपये जोडी. असं या दोघांचं बार्गेनिंग चालू. थोडं मध्ये करून घ्या ना मग. ते होणार, ते होऊन जाणार कमी जास्त. द्या ना मग करून. काय एवढं काय लांब नाही ते पण. बोला दादा, काय करायचे? घ्या थोडं चढवून घ्या, करून घ्या. त्यांना 5,500 रुपये जोडीचे शेवट सांगितले त्यांनी. म्हणजे 2750 रुपये कान माल सांगतायत. द्या ना 5 लावून द्या ना. नाव 3200 नाही. मित्रांनो 5,000 रुपये सांगण्याचा प्रयत्न केला होता मी, पण दादा त्यांना कसं 2,000 रुपये कानाने मागितलेला आहे. 2,500 रुपये कान मी म्हणतोय त्यांना, पण दादा ते नाही म्हणतात. हो, पण समोरचा घेणारा नाही म्हणतोय. 2,500 रुपयाला सुद्धा पोर्टेबल माल. मित्रांनो काय अडचणी बघा. टोटल दुधावरचे होते. एक नंबर क्वालिटी माल, मस्त बघा. क्वालिटी खूप छान आहे. तर मित्रांनो या ठिकाणी बघा लहान पिलं आणले दादांनी पुन्हा एकदा. माल बघा, माल खूप सुंदर मित्रांनो. क्वालिटी वच्चे मित्रांनो. व्हिडिओमध्ये थोडी किंमत जास्त सांगत असतात आता, कारण की त्यांना माहिती आहे लोक या ठिकाणी घ्यायला गर्दी करतात म्हणून. पण ज्यावेळेला तुम्ही प्रत्यक्षात माल घ्यायला येतात त्यावेळेला 110% बार्गेनिंग दादा ते करून देतात. आणि हा थोडा मोठा माल आहे. पिलं बघा, पिलं खूप सुंदर आहेत. एक नंबर क्वालिटी आहे. बरं, हा जो काही लहान माल आहे या ठिकाणी दिसतोय ते काही सांगितले 3,500 रुपये कान करून घेणार घ्यायला आले तेव्हा. आणि हातातला मोठा माल याचे 4-4.5 सांगायचे. याच्यात बी करून घेणार. तर मित्रांनो 3,500 रुपये सांगायचे आहेत. पिलं बघा, पिलं खूप सुंदर आहे. म्हणजे 3,500 सुटून जायला पाहिजे मी. आणि 4,500 रुपये सांगतायत. ते 3,000पर्यंत 3-3.5 पर्यंत हे पण देऊन देतील. पिलं खूप सुंदर आहे. क्वालिटी बघा, एक नंबर आणले. दहाचा माल आहे मित्रांनो, एक नंबर माल आहे. या ठिकाणी बघा दादांनी बारीक बच्चे आणलेले आहेत. लहान पिलं आहेत मित्रांनो. क्वालिटी खूप सुंदर आहे. पिलं बघा, एक दुधावरचे बच्चे आहेत. टोटल नुकतेच जन्मलेले बच्चे. मे बी 10-15 दिवसाचे, 10-12 दिवसाच्या आसपासचे पिलं असतील. तुम्ही या ठिकाणी घ्यायला आल्यावर चौकशी करून घ्यायची किती दिवसाची पिलं, म्हणजे तुम्हाला अंदाज येऊन लागेल किती दिवस दूध पाजायचं आहे. क्वालिटी खूप सुंदर आहे मित्रांनो पिलांची. दादांचा माल आहे. पिलं बघा, जवळजवळ पाठा आणि बोकड असा मिक्स माल राहतो. जर तुम्हाला नुसते बोकड हवे असतील तर बोकडे निवडून घ्यावे लागतील. पण जर तुम्ही सरसकट माल घेतला म्हणजे पाठा आणि बोकड असा जर मिक्स माल टाकला तर 110% किंमतमध्ये फरक पडतो. तुम्हाला स्वस्त या ठिकाणी माल भेटून जात असतो. दादांचा माल आहे मित्रांनो. त्यांना एकदा विचारण्याचा प्रयत्न करू आपण. बरं, हे जे लहान पिले त्यांचे काय सांगतात? 2500 करून देणार घ्यायला आले तेव्हा थोडे बारीकने बोलून जातील ना. तर मित्रांनो 2500 रुपये कान सांगायची किंमत आहे.
पण घ्यायला आल्यावर बार्गेनिंग 100% होईल. पिल्लं सुंदर आहेत बघा. माल मस्त मित्रांनो या ठिकाणी क्वालिटी छान आणलेली, एक नंबर माल. तर मित्रांनो दादांनी या ठिकाणी बघा जोडी विकायला आणलेले दुधावरचे बच्चे ते सुद्धा पिल्लं खूप सुंदर आहे. काय जोडीचे सांगितलेत? 25 रुपये कान, 25ला जोडी, 1200 रुपये नग. कितीपर्यंत मागितलाय? 1000 रुपये नग मागितलाय. 1200ची अपेक्षा आहे तुम्हाला. तर मित्रांनो बघा 1000 रुपये कान मागितला गेलेला आहे, पण दादांना 1200ची अपेक्षा आहे. पिल्लं खूप सुंदर आहे, माल मस्त आहे बघा. 1200ला सुद्धा पोर्टेबल माल आहे, एक नंबर क्वालिटी मित्रांनो. पिल्लं छान आणले त्या ठिकाणी दादा. तर मित्रांनो या ठिकाणी बघा जुतोआबा पारदींचा माल आहे मित्रांनो. पिल्लं खूप छान आहेत, दुधावरचे बच्चे आहेत. आणि या ठिकाणी जुतोआबांच्या हातामध्ये मोठा माल आहे थोडा, म्हणजे एक चारा खाते बोकड आहेत मित्रांनो. हे बार्गेनिंग चालू आहे या ठिकाणी पिलांची. माल बघा, माल खूप छान आणलाय जुतोआबांनी, क्वालिटी छान आहे, एक नंबर बच्चे आहेत. पिल्लं खूप मोठे, माल मोठा आहे. हो आपण कसं मागतात दादा ते या ठिकाणी. हा पिल्लू काढलाय बघा, हा पिल्लू काढलेला आहे. हो आपण कसं घेतात नाही ना ऊपर अरे ये क्या फरक पड़ा है? 2800 रुपयाला दिलं मोठा माल मित्रांनो. क्वालिटी खूप छान आहे, मोठा माल आहे. 28ला मागितलेला आहे, बेजबरी मागितलेला घेऊन चाललंय. कायमचं आहे त्यांचं. 2800 रुपये दिले असतील त्यांनी आता. आणि हा दिलेला आहे 1500. 1500 मध्ये हा मागतायत. आपण किती पैसे देतात? माल मस्त आहे. तर सगळा मोठा माल आणलाय मित्रांनो, क्वालिटी खूप छान आहे. बघा आता हा एक पिल्लू दिलेलं आहे, एक पिल्लू दिलेलं आहे त्याला, घेऊन गेलेला आहे. आणि ते पैसे मोजतात केवढ्याला दिलं? 3000ला. तर मित्रांनो 3000ला दिलंय, मोठा माल काढून दिलाय. पिल्लं बघा, पिल्लं सुंदर आहे, क्वालिटी छान मित्रांनो. 2500-3000ची रेंजमध्ये मोठा माल आज विकत आहेत. पिल्लं खूप सुंदर आहे, एक नंबर माल मित्रांनो, क्वालिटी छान. तर मित्रांनो दादाने या ठिकाणी बघा थोडा लहान माल आणलाय. हे दुधावरचे बच्चे आणि या ठिकाणी बघा मोठा माल मित्रांनो. बरेच लोक कटिंगसाठी विचारत राहतात मला की दादा कटिंगसाठी माल काय येत नाही. हा बघा असा मोठा माल टोटल कटिंगसाठी आलेला राहतो. क्वालिटी बघा, क्वालिटी एक नंबर आहे. काही शेळ आहेत, काही बोकड आहेत, मस्त माल बघा. आणि या ठिकाणी हे बारीक बच्चे, एक नंबर क्वालिटी आहे. बारीक बच्चांचे काय सांगितले? बारीक बच्चांचे काय बोलले? बकरी. हे बारीक बच्चांचे बकरी सोबत आहेत. सगळ्या बकऱ्या आहेत का, शेळ आहेत का या? बरं काय रेंज बोलले त्यांची? 9.5-10. सुरुवात कुठून पासून? म्हणजे 7-8 पासून तुमच्याकडे 10-15 पर्यंत शेळ्या आहेत आणि त्यांच्याकडे पिले आहेत. मित्रांनो टोटल शेळ्या आहेत 7,000 पासून शेळ्यांची सुरुवात चालू होते. 10-11 हजारापर्यंत शेळ्यांची रेंज आहे. आणि त्यांच्या खाली बघा बच्चे, म्हणजे बच्चेवाले शेळ्या तुम्हाला सुद्धा या ठिकाणी 7,000 मध्ये मिळून जाणार आहे. टोटल गावरांचा माल आहे, पिल्लं सुंदर आहेत, क्वालिटी छान बघा, एक नंबर माल. तर मित्रांनो दादाने या ठिकाणी बघा जोडे आणलेले बारीक बच्चे आहेत, क्वालिटी खूप छान आहे मित्रांनो. हा थोडासा उजवा आहे आणि हे थोडंसं बारीक, खूप सुंदर आहे, दिसायला मस्त आहे. माल मस्त मित्रांनो, एक मे बी महिन्याभराच्या आसपासचे तिला मला दिसत आहेत, क्वालिटी छान आहे. काय किंमत बोलायची जोडीची? 2,000 रुपये कान, 4,000 रुपये जोडी. केवढ्यापर्यंत मागितले? 1500-1500ला मागितलंय. तर मित्रांनो 3,000ला जोडी मागितली आणि 4,000 रुपये जोडीची अपेक्षा आहे. बघा पिलो खूप सुंदर आहे, 1500-1500 रुपये सुद्धा पोर्टेबल माल आहे, एक नंबर क्वालिटी बघा पिलांची माल. तर मित्रांनो क्वालिटी बघा, क्वालिटी खूप सुंदर आहे. कोकरं सुद्धा आणले, जुतोआबा पारदींचा माल आहे पुन्हा एकदा या ठिकाणी. खूप रिजनेबल माणूस मित्रांनो, आणि कसं आहे 2 शब्दात व्यवहार होतो आणि तो सुद्धा माल त्यांचाच आहे. पिलं बघा या ठिकाणी थोडा मोठा माल आहे, या ठिकाणी लहान माल आहे. या बोकडाचं सिलेक्शन चालू आहे आता, पाव पण काय सांगतात, एक नंबर माल आणला आहे, क्वालिटी खूप सुंदर आहे. बरं जुतोआबा, तर जुतोआबांना विचारूया आज काय रेंजचा माल आणलाय? काही स्वस्त आहे आज,
स्वस्त आहे. काय रेंज सांगितलं? 25 रुपये देऊन देऊन मोकळे होतात. मोठा माल आहे सगळा, हा जसा आला तसा. तर मित्रांनो टोटल मोठा माल आहे. 2500 प्रमाणे मागतायत आणि देऊन मोकळं व्हायचं सांगतायत. त्या अडचण नाही मित्रांनो. जसा नग काढला तसा माल आहे. तोंडाने 2500 रुपये सांगतायत. 100% बार्गेनिंग करून मोकळं होऊन जाणार बघा. क्वालिटी खूप छान आहे. एक नंबर माल आहे मित्रांनो. मित्रांनो या ठिकाणी बघा जोडी केलेली आहे. बाबांना माल दिला आहे मित्रांनो. या त्यांचा माल बाबांना पाळायला दिलेला आहे माल मित्रांनो. बघा बाबा ते उचलून घेऊन चाललेले. सगळा माल दिला गेलेला आहे बाबांना. एक शब्द आपण त्यांना विचारण्याचा प्रयत्न करू. आणि ही जोडी सुद्धा मावशीने दिलेली बघा. गाडीपर्यंत सोडून देतात. पिलं खूप सुंदर आहे. गाडीपर्यंत सोडून दिले. बरं त्यांना काय किंमत सांगितली सुरुवातीला? किती नग दिले? 6 नग, 8 नग. तर मित्रांनो 8 नग दिले. त्याच्यापेक्षा मोठा माल होता बघा 3000 प्रमाणे. क्वालिटी खूप छान. मित्रांनो दादांनी या ठिकाणी 2 बारीक कोकरं आणि 1 लांब कोकरं आणलाय. किलो का किलो खूप सुंदर आहे मित्रांनो. माल मस्त आहे. एक नंबर क्वालिटी बघा. मैं क्या बोलता इसके क्या बोले बच्चों के? बोला मैंने 25 बोले. कितने तक मांगे? ये 7 में मांग रहे हैं. मैं 7.5 7.5 बोल रहे. तीनों क्या? मित्रांनो तिघांचे 7000ला मागितले गेले. त्यांना अंदाज 7.5 बोलतायत. म्हणजे 7000च्या वरती थोडंफार आलं तर मोकळून होणार आहेत बघा. बिल्ल मस्त आहेत. 2500 रुपये सांगायची किंमत आहे. त्यात सुद्धा बार्गेनिंग होऊन जाईल. एक नंबर क्वालिटी मित्रांनो माल मस्त आहे. तर मित्रांनो या ठिकाणी बघा बारीक कोकरांचा शोधा चालू आहे. दाखवा ना एकदा पिलू खूप मस्त मित्रांनो. हातात राहू द्या ना तुमच्या हातात राहू द्या. बारीक आहे. तर नुकतंच दुधावरचे बच्चे 10-15 दिवसाचे असेल का? किंमत याची 1500 रुपये सांगतो. 1500 रुपये सांगताय. केवढ्याला मागितलं? मी याला 600ला मागून राहिलो. 600ला मागून राहिलो. केवढे बोलताय तो आता? 700 रुपये. 700 रुपये बोलताय. तर मित्रांनो 700 रुपये बोलतायत. आणि दादा ते 600 रुपयाला मागतायत. पाहू आपण किती पैसे देतात दादा. त्यात पिलं खूप सुंदर आहेत मित्रांनो. बारीक पिले माल मस्त आहे. 600 रुपये दिले त्या ठिकाणी बघा. नाही द्या मेटाडा जाऊ द्या आता. 600 रुपयाला मागितलं मित्रांनो. 600 रुपयाला मागितलंय. ते 700 म्हणतायत. कवळबच्चा मित्रांनो 700 तोंडाने सांगतायत. आणि दादा ते 600ला मागतायत. द्या ना जाऊ द्या ना. काय एवढं मग 50 जाऊ दे. 650 रुपये दिलेले आहेत. आणि भाऊ 700 रुपये कान म्हणतोय. दूध पाजावं लागेल त्याला बरोबर आहे. दूध पाजावं लागेल. द्या ना जाऊ द्या ना. 600 म्हणत होता. 650 करून दिले त्याने. 650 रुपये करून दिले. 700 म्हणतात. पण आता कसं ते 50 घ्या. 700 रुपये पूर्ण देऊन टाकलेले आहेत. दादांनी घेतलेले माल 700 रुपयाला किलो दिलेले माल. बरं कितीला बोललेले? नाही सुरुवातीला काय बोलला होता तो? सुरुवातीला का 1000-1500 म्हणला. 2000 म्हणला. सुरुवातीला 750 दिले होते तुम्ही. आता 700 रुपयाला 700 दिलं. 700 दिले. 700ला खर्च केलाय. बरोबर. तर 700ला खरेदी केलं मित्रांनो. पिलो मस्त आहे. क्वालिटी छान आहे बघा. एक नंबर क्वालिटी. तर मित्रांनो या ठिकाणी दादांनी लहान पिलं आणले. क्वालिटी पिलं आहेत मित्रांनो बघा. माल मस्त आहे. जातीवंत पिलं दिसत आहेत मित्रांनो. टोटल मला लांब कानी माल आहे. पिलं सुंदर आहे. दिसायला सुंदर आहे. काय सांगतात? केवढ्याला मागितले? 1500. काय अपेक्षा आहे तुम्हाला? मग काय अपेक्षा आहे भाऊ? 2,000 सांगतात. तोंडाचे तर कोण देऊन जाणार नाही ना. 1500 पर्यंत मागितले. मग तुम्हाला काय अपेक्षा असेल ना भाऊ? 1700 ऑल पाहिजे. ते विचारेन मग मी. तर मित्रांनो 2000 रुपये कान सांगायची किंमत आहे त्यांची. 1500 पर्यंत मागणी झाली. 1700ची अपेक्षा आहे. पिलं सुंदर आहेत बघा. माल मस्त मित्रांनो. क्वालिटी छान आणली या ठिकाणी. तर मित्रांनो या ठिकाणी लहान बारीक बच्चे आणलेत. मेंढे बघा. पिलं खूप सुंदर आहेत. आज ना दुधावरचा माल खूप जास्त आला मित्रांनो. कारण की नुकत्याच शेळ्या जन्मल्या असतील. ज्यांना 2-2 पिलं झालेत ते एक विकून टाकतायत. कोकरू खूप छान. आता किती पैसे दिले पाहू आपण. माल मस्त मित्रांनो. दादा ते या ठिकाणी खरेदी करायला आले. पिलं सुंदर आहेत बघा. खूप छान पिलं आहेत. पाहू आपण आता किती पैसे दिले. तर मित्रांनो हे एक पिलू आणि एक हातातले पिलू घेतलेले. काय सांगत होते सुरुवातीला दादा ते जोडीचे? 3000 3000 सांगत होते. केवढ्याला दिली मग?
1400 2800ला जोडी घेतलेली आहे. तर मित्रांनो 1400 रुपये कान माल घेतलाय. 2800ला जोडी घेतलेली. पिलं सुंदर घेतलं बघा. लहान माल मस्त मित्रांनो या ठिकाणी. तर मित्रांनो या ठिकाणी बघा मोठा माल आहे. 3 नग आहेत. पिलं खूप सुंदर आहे. बनायला एक माल मित्रांनो. दादा ते कटिंग साठी घेऊन चाललेलं पिलं छान आहे बघा. पाहू आपण आता कसा व्यवहार होता या ठिकाणी. माल मस्त बघा उष्ण पाहत आहे. काय सगळं टोटल अंदाज पाहिला जातो मित्रांनो. दादा ते काय या ठिकाणी घ्यायला येतात. शेतकरी विकायला आलेले आहेत. पाहू आपण कसा मागितलाय. कसा मागितला हो 4.5 आणि काय म्हणतात दादा ते 5 ने सांगतात. मित्रांनो 5000 रुपये कान सांगायचे. 4.5 ने मागून घेतलेला पिलं सुंदर आहे. पाहू आपण देतात का नाही देतात. आता देऊन टाका ना चांगला आहे ना. मग काय लांब नाही येत ना ते. हा घ्या थोडंफार करून घ्या. जाऊ द्या मिठावा चला. मित्रांनो 5000 रुपये कान आणि 4.5 रुपये मागणी झाली. पिलं सुंदर आहेत. माल मस्त आहे बघा. तर मित्रांनो या ठिकाणी बघा 4 नग आणलेले दादा विकायला. पिलं खूप सुंदर आहे. माल मस्त आहे. आपण आता कसा मागून आपण क्वालिटी खूप सुंदर आहे बघा. 1400 सांगायची किंमत आहे. 1400 सांगायची किंमत आहे बघा. पिलं सुंदर आहे मित्रांनो. 1400 तोंडाने सांगतायत 1400 रुपये. कसा मागतायत. कसा मागितला नाही अजून. 1400 रुपये. हा तेच ना. तर मित्रांनो 1400 रुपये बोलले. पाहू आपण कसा मागतात आणि ते. तर मित्रांनो 1400च्या खाली होणार असं म्हणतायत. निघून गेलेत ते. पिलं सुंदर आहेत. पाहू आपण 1400 रुपये सांगितले मित्रांनो. अजून एखादी पार्टी लागलेली नाही. पिलं खूप सुंदर आहे. मागितला का तुम्ही. नाही मागितला का. केवढ्यापर्यंत चालेल. हा बरं. तर मित्रांनो बघा 1400 रुपये सांगायची किंमत. अजून काही बार्गेनिंग लागलेली नाही. पिलं सुंदर आहेत. माल मस्त. तर मित्रांनो या पिलाचा सौदा चालू आहे. 2000 रुपये सांगायची किंमत आहे. किती 1450 दिले होते का. 1500 पुरे दिले हो. 1500 पूर्ण दिले. 1500 रुपये देऊन राहिलं तरी देऊन नाही राहिला. बारीक खेळ नाही एकदम. 1550 रुपये दिलेले आहेत मित्रांनो. तरी देत नाही म्हणतात. 2000 पूर्ण लागतील म्हणतात ते. बारीक पिल्लू आहे. 3 किलो बी येणार नाही. खात्याला जर इकायला गेलं ना तर फक्त 500 रुपयाचं पिल्लू येते कमीत कमी. 1 किलो पुढं आडे जोडी कधी घेतली 50 वरून शोधाने होते. मित्रांनो सोळावरून चालू आहे यांचं बघायचं. जोडी 2000 देईन बाबू. जोडी 2000ला मागितली. मरलं म्हणून या 500 जातोय. मग काय करतो. याचे 500 म्हणतात मित्रांनो. आणि याचे 1450 दिलेले आहेत. मी तुला काय सांगून दिलं मग. जोडी 3500 रुपये जोडी सांगतायत ते. 3500 रुपये जोडी सांगतायत. आणि हे पिलू मस्त आहे मित्रांनो. काय बोलले याची तुम्ही आता. चांगलं 5000 सांगतो होतो. हा तर त्यांना 3.5 सांगून दिलं ते. 3500 रुपये जोडीचे. तर मित्रांनो 1700 रुपये कांद्यांची अपेक्षा आहे. पिलू खूप सुंदर आहे. चांगला अजून 150. तर मित्रांनो आता हे 1 किलो निवडून काढलंय त्यांनी. बार्गेनिंग चालू आहे. पिलं सुंदर आहे. पाहू आपण कसं म्हणतात. पिलं सुंदर आहे बघा. माल मस्त लांब पिलो मित्रांनो. लांब पिलो काय म्हणतात तो. पाहू आता बाजारात आज गर्दी जास्त आहे. थोडं समजून घ्या. त्याला किती पैसे जातो आपण आता. 1500 पूर्ण म्हणतोय तो. 1400 म्हणतायत. समोरचा 1400 म्हणतोय. घेतली ना रे त्या भावात 1400ला दिली. 1400 देतोय ना. अरे लहान मोठं 1500ची अडी करतोय आणि 1400ला मागणी होते. 1500 लावून दिला तरी नाही. 1400ला मागणी होते आणि 1500 नको ते शब्द आहे. नाही काहीच नाही. 1550 रुपये दिले.
1550 रुपये दिलेले आहेत. किती 1550 दिले का? 1500 दिलं हो, बंद कठीण माणूस दिसते 1550 रुपये देऊन मोकळा झाला मित्रांनो. हा 1500ला घ्यायला तयार होता. किलो सुंदर मित्रांनो या ठिकाणी बघा या कोकराचा सौदा झालेला आहे का? व्यवहार झालाय तर व्यवहार झालाय मित्रांनो. पिलो खूप सुंदर आहे, माल मस्त आहे. काय सांगितलं होतं त्यांनी सुरुवातीला? 5.5 बोलले होते. केवढ्याला घेतलाय मग आता? 4.5ला टाकलेलं आहे. तर मित्रांनो 5.5 रुपये सांगायची किंमत होती. 5.5 दादाने टाकलेलं आहे. पिलो सुंदर घेतलं बघा. पायाला माल चालला मित्रांनो. क्वालिटी छान, एक नंबर माल. तर मित्रांनो दादांनी या ठिकाणी बघा लहान पिलं आणलेत कोकरं मित्रांनो. एक नंबर क्वालिटी, पायाला माल आणलाय. काय सांगितले होते? 1000 रुपये. केवढ्याला मागितलाय? 1000लाच मागितलाय. 1000ला देऊन द्यायचं आहे मग आता. बरं मित्रांनो तोंडाने सांगतात 1000 रुपये. 1000ला देऊन मोकळवायचे बघा. पिलं खूप सुंदर आहे, माल मस्त आहे, क्वालिटी छान आहे. दादांनी सुद्धा या ठिकाणी लहान कोकरं विकायला आणले मित्रांनो. माल मस्त आहे. चारा खाते आहेत काय कोकरं? दुधावरचे बच्चे आहेत बुवा. काय सांगतात त्याचे? 1500 रुपये सांगतात. केवढ्यापर्यंत मागणी झाली? 800ला. केवढ्याला सोडायचं आहे? 1200ची अपेक्षा आहे. दाखवा ना, मोकळं दाखवा. तर मित्रांनो बघा 1500 रुपये सांगायची किंमत आहे. 800 रुपयाला मागितलं गेलेलं आहे, पण 1000 रुपयाची अपेक्षा आहे त्यांना. एक जसं 1000ला अपेक्षा आहे त्यांना जे 1000ची अपेक्षा आहे. पिलं सुंदर आहे, माल मस्त मित्रांनो, क्वालिटी. तर मित्रांनो दादांनी या ठिकाणी बघा मोठा माल आणलाय. पिलं खूप सुंदर, 2 महिन्याचे 3 महिन्याचे बच्चे माल मस्त आहे. काय किंमत सांगितलेली आज? अजून गिरायक आलेले नाही. काय अपेक्षा आहे तुम्हाला? केवढ्यापर्यंत जायला पाहिजे? मार्केट नाही ना आज तेवढं. तर मित्रांनो बघा मार्केट नाही आज तेवढं. 10,000 पर्यंत गेलं तर चालेल, पण सरासरी पाहायला गेलं मित्रांनो 4,500-5,000च्या रेंज मधला माल आहे. क्वालिटी सुंदर आहे बघा, एक नंबर क्वालिटी, माल मस्त बघा. घ्यायला आले तर 100% बार्गन होईल. अजून गिरायक आलेले नाही असं म्हणतात. ते पिलं छान माल मस्त. तर या ठिकाणी बघा पुन्हा एकदा फार्मिंगचा माल आणलाय. पायाला कोकरा आणले. पिलं खूप सुंदर मित्रांनो. 5 नग आणलेत, 5 जावळे आणलेत. पिलं छान आहेत बघा. काय सांगितले? 5,000 सांगतात. केवढ्यापर्यंत मागितले आज? 4,000 मागितले मित्रांनो बघा. 5,000च्या पेक्षा 4,000 पिलं मागितलेले. पिलं सुंदर आणलेत, क्वालिटी छान बघा, माल मस्त माल. तर मित्रांनो या ठिकाणी 3 कोकरांचा सौदा चालू आहे. पिलं खूप सुंदर आहे मित्रांनो. तारा खाते नगेत, माल मस्त, क्वालिटी छान आहे. दादा ते खरेदी करायला भाव पण कसा देतात? काय सांगितलं? काय सांगतात नगाचे? 6,000 रुपये कान मित्रांनो. 6,000 रुपये कान सांगायचे. कसे मागितलेले होतो? 3,000 मागितले. मित्रांनो 6,000 रुपये कान सांगायचे. 3,000 मागितलेले. काय इच्छा आहे शेवट? 5.5 नाही तेवढं मार्केट नाही ना भाऊ आज मित्रांनो. 5.5ची इच्छा आहे, पण तेवढं मार्केट नाही आज मार्केट डाऊन आहे मित्रांनो. 3-3.5 मागितले. पिलं सुंदर आहेत बघा, क्वालिटी छान आहे. या ठिकाणी बघा पुन्हा एकदा कोकरांचा शोधा चालू आहे. दादा देखील 5,500 रुपये कान सांगायची किंमत आहे. भाव पण कसा मागतात दादा ते? दर शुक्रवारी साखरीच्या मार्केटला 4,000 मागून घेतलेले. 5.5 सांगायचे, 4,000 मागून घेतलेले. 4,000 नेमन मागून घेतलेला आहे. नेमून मागून घेतलाय ना. हाईट नाही ना आज मार्केट डाऊन आहे. 3.5 नाही करा. हा तेच ना मित्रांनो. ठोकळ 4,000 मागून घेतलेले. हो पण दाम ते कसे मत आता माल आहे तर तेच आहे. तुमचा माल आहे, तुमचा दाम आहे शेवटी. पिल्लं चांगले मागितलेत मित्रांनो. काय अडचण नाही. 4,000 रुपयाने दादा ते 5,500 रुपये कान सांगतायत. पिल्लं मस्त, क्वालिटी छान आहे या ठिकाणी. तर मित्रांनो बघा 5,500 रुपये कानाची अपेक्षा आहे दादांना. 4-4.5 पर्यंत मागणी झालेली आहे. पिल्लं सुंदर आहे, माल मस्त आहे. तर मित्रांनो या ठिकाणी बघा पाण्याला एक लांब शिफ्टीचा माल आला. निजामपुरी मेंढे म्हणतात मित्रांनो याला. टोटल माल फार्मिंगचा माल आहे. 2-3 महिन्याचे पिल्ले. क्वालिटी खूप सुंदर आहे बघा, एक नंबर माल आहे. का सांगितलाय आज? 5.5 कसा मागितलाय? काय अपेक्षा आहे तुला? 5ची अपेक्षा आहे. तर मित्रांनो 5,500 रुपये सांगायची किंमत आहे. 4750 रुपयांनी मागितलेला आहे माल, पण एक 5,000 पर्यंत आला तर सोडून देणार आहे. थोडंफार 5च्या आत आलं तर करशील का? थोडंफार होऊन जाईल. तर मित्रांनो बघा 4750च्या वरती थोडंफार चाललं असतं तर सोडून दिलं असतं त्याने. 5च्या आत सोडून दिलं बघा. माल मस्त आहे, क्वालिटी छान आहे, सुंदर पिल्लं. तर मित्रांनो बघा या ठिकाणी 7-8 कोकरांचा व्यवहार झालाय. पिल्लं सुंदर आहेत, माल मस्त मित्रांनो, क्वालिटी छान आहे, एक नंबर माल आहे. दादाने पिल्लं घेतले. सुरुवातीला काय बोलले होते? काय किंमत सांगितली होती सुरुवातीला? स्टार्टिंग
केवढ्याला टाकला आता 46. 46 50 रुपयाने. कुठं चाललाय माल? उमराणे, जवळच उमराणा कांदा मार्केट. तर मित्रांनो बघा 46 50 रुपयाने उमराण्याला माल चाललाय. पिलो खूप सुंदर आहे. 5,500 रुपये सांगायची किंमत होती, पण 46 ने माल टाकून मोकळं झाले. पिलो सुंदर आहेत, माल मस्त बघा. मित्रांनो 3 कोपरांचा शोधा चालू या ठिकाणी. पोहा पण कसा मागतात. पिलो खूप सुंदर आहे. काय किंमत बोललो ते? केवढे बोलले तुम्ही? 3-3 हजाराला मागितले. काय सांगायची किंमत आहे? 5,500 रुपये कान. 5.5 सांगायची. मित्रांनो 3 पर्यंत मागणी झाली. करा ना मग, नेमन मागून घेतला ना, काय लांब नाही ना. 3.5 बोलून घेतलेत मित्रांनो आता. हा मग 6.5 सांगायची किंमत आहे आता. 3.5 ने मागून घेतले. लांब जाणार आहे माल. 3.5 ने मागून घेतलेत मित्रांनो. चांगले मागून घेतलेत. हा देवा 4.25 टोका जाऊ द्या. हा मित्रांनो 3.5 हजारांनी मागून निघून गेले. पिलो खूप सुंदर आहे. 4.25 बोललो तुम्ही, पण नाही बोलले. ते माल मस्त बघा, क्वालिटी छान. या ठिकाणी पुन्हा एकदा कोकणाचा सुद्धा चालू झाला. पिलो खूप सुंदर आहेत मित्रांनो, माल मस्त आहे. 6 नग आणले दादाने. कसे सांगितले? कसे सांगितले? काय किंमत सांगितली? 5.5 सांगली. अजून एवढ्यापर्यंत मागितला नाही का? मित्रांनो 5,500 रुपये सांगायची किंमत मागितली नाही अजून. पिल्लं सुंदर आहेत बघा, माल मस्त आहे मित्रांनो. या ठिकाणी बघा मित्रांनो या जोडीचा शोधा चालू आहे. लांब शेपटीची कोकर आहेत. पिल्लं खूप सुंदर आहेत, माल मस्त आहे. दादांचा माल आहे. बाबांते घ्यायला आले. काय बोलले जोडीचे? 13,000 रुपये जोडी. मित्रांनो 13,000 रुपये जोडी सांगायची. पिल्लं सुंदर आहेत. 13,000 रुपये जोडीचे सांगायचे आहेत मित्रांनो. पाहू पण आता कसे मागतात. दादांते घ्यायला आले त्या ठिकाणी. दादांचा माल आहे. मी करतो व्यवहार बस. 9,000ला जोडी मागितली मित्रांनो. पिलं सुंदर आहे. 13,000 रुपये सांगायचे. 9ला जोडी मागितली. थोडं नेमन करी घ्या, म्हणजे बोलायला तयार असतो मी. हा 9,000ला जोडी मागितली. 13,000 रुपये जोडीचे सांगायचे आहेत. असं एका शब्दात व्यवहार नाही होत दादा. दे सोडी व्यवस्थित घ्या. थोडं घ्या चला, म्हणजे मलाही बोलता येईल. 12,500 रुपये नको रे, एवढे नको लावू. पाळायला चालले ते. 9,500 रुपये मागितले. 12,500 सांगितले त्यांनी. तिला मस्त मित्रांनो, क्वालिटी छान आहे. 12,500 रुपये सांगून दिलेले. ते मागून गेले. जाऊ दे, व्यवहार उभं राहणार. कडे पैसे फक्त मागून जाणार. जुन्याचे राहतात आपल्याकडे. कायमचा व्यवहार येणार आपला. मग लगेच टाकून देतील ते. 9,500 रुपये मागत घेतलेले. 12,500च्या अपेक्षा आहे मित्रांनो त्यांना. 9,500ला मागणी झालेले. 10,000 पूर्ण करून दिले. दे टाकून. 9 ते मागायचं, जाऊ दे आता ते टाकून. मित्रांनो 10,000 पूर्ण लावून दिलेले. तर मित्रांनो निघून गेले दादा ते. किती 15,000 सांगितले. जोडी केवढे बोललेत आता? जोडी 12.5. 12.5 पर्यंत सोडून मोकळं व्हायचे. 10.5ला मागितले त्यांनी. 10.5 पर्यंत द्यायचे नाही. ते केवढ्याला मागितले त्यांनी आता? 10ला मागितले. तर मित्रांनो 12.5च्या अपेक्षा आहे. 10ला मागून निघून गेले. पिल्लं सुंदर आहेत, माल मस्त आहे बघा. मित्रांनो या ठिकाणी पिलं आणलेत मित्रांनो. बोकड आहेत. यांचा शोधा चालू आहे. पाहू पण आता काय किंमत सांगताय जोडीचे. जोडी 15,000ला सांगितलं मित्रांनो. बोकड आहेत का दोघं बोकड आहेत मित्रांनो. माल मस्त आहे, क्वालिटी छान आहे. मागून घ्या ना, सांगायला काय त्याला. 15,000 तुम्ही 5 रुपयाला मागा ना, तर काय राग थोडी. मार्केटला घेऊन उभा येतो. 10,000ला जोडी मागून घेतली मित्रांनो. हे थोडंफार हलका कर घ्या, थोडंफार चढा, काय लांब नाही. 10,000ला जोडी मागून घेतली मित्रांनो. शेवट बोला, काय बोलणार? 14,000 शेवट बोलले मित्रांनो. 10,000ला मागितले. माल मस्त आहे मित्रांनो. 10,000ला जोडी मागून निघून गेला. पिलं सुंदर आहे. 14,000 रुपये जोडीचे करून दिले शेवटी. किती 12 पर्यंत सुटेल का? 12 पर्यंत. 12.5ला मागून निघून गेला आहे. 13च्या अपेक्षा असेल तुम्हाला. तर मित्रांनो 13च्या अपेक्षा आहे. पिलं सुंदर आहेत, माल मस्त आहे बघा. काय अडचण नाही, स्वस्त मित्रांनो. 13,000ला जोडी माल मस्त आहे, काय अडचण नाही. तर या ठिकाणी या बोकडाचा शोधा चालू आहे. एक 6 महिन्याचा बोकड आहे मित्रांनो. माल मस्त आहे. हो आपण दादा ते किती पैसे देतात. क्वालिटी खूप छान आहे बोकडाला. गावरान जाते कटिंगसाठी माल जाणार. केवढ्याला सांगितलं त्यांना? केवढ्याला मागतात ते? 4,000 मित्रांनो. 5.5 सांगायची किंमत आहे. 4,000 मागणी झाली. केवढ्यापर्यंत सोडायचं आहे तुला?
हां 4.5 पर्यंत. तर मित्रांनो 4.5च्या पेक्षा बघा पिल्लं सुंदर आहे, माल मस्त क्वालिटी छान आहे. 5.5ला सांगितलं, 3,000ला मागणी झालेली आहे. सोडणार जाऊ द्या ना मग, थोडंफार ओढा, थोडंफार चढा. 5 मित्रांनो 3ला मागून घेतलेले, 3.5 करून दिलेत, 3.5 करून दिलेत. 5च्या अपेक्षा मित्रांनो 3500ला मागून घेतलेला आहे. सोडणार आहे, लावा 4 पूर्ण लावा त्याला. हा नाही मित्रांनो 3.5ला मागितलंय, नाही म्हणतोय सोडायला, पिलो छान आहे. तर मित्रांनो हे लहान बोकड 400 रुपयाला मागितलं दादाने. भाऊ आता कितीला देतो तो? व्यापाऱ्याला देतात 400ला. 400 रुपये करून दिले, 600 रुपये करून दिले. केवढ्याला द्यायचं आहे? 1500 रुपये मित्रांनो. 600ला मागितलंय, 1500च्या अपेक्षा त्याला. पिल्लं सुंदर आहे बघा, माल मस्त. तर मित्रांनो दादांनी सागरी बाजारातून बघा एक बोकड घेतलेला, पिल्लं खूप सुंदर आहे. सुरुवातीला काय किंमत सांगितली होती याची? 2500. केवढ्याला घेतलं आता? 1500. तर मित्रांनो 2500 सांगायची होती, 1500ची खरेदी. पिल्लं सुंदर घेतलं बघा, माल मस्त मित्रांनो. तर मित्रांनो दादांनी सागरी बाजारातून बघा एक कोकरू घेतलेलं आहे, पिल्लं खूप सुंदर आहे मित्रांनो, माल मस्त आहे, पायाला माल चाललाय. काय किंमत सांगायची होती? केवढ्याला टाकलाय मग? 1600 रुपये. तर मित्रांनो 3000 रुपये सांगायची किंमत होती, दादाने 1600ची खरेदी केली. पिल्लू सुंदर आहे बघा, माल मस्त मित्रांनो. तर मित्रांनो दादांनी सागरी बाजारातून एक कोकरू घेतलं बघा, पिल्लू खूप मस्त आहे मित्रांनो, मोठा माल आहे. काय किंमत बोलले होते सुरुवातीला? ते 3.5 बोलले होते. केवढे दिले मग त्यांना? 2500 रुपये. तर मित्रांनो 3500 सांगायची किंमत होती, 2500ची खरेदी. पिल्लू मस्त घेतलं बघा, माल मस्त मित्रांनो. तर मित्रांनो अशा प्रकारे सागरी बाजाराला शेळ्या, मेंढ्या आणि कुकडांचे भाव होते. अशा प्रकारचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या बोकडवाला भाऊ या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो येत्या रविवारी ऑनलाईन आपल्या चॅनलवर शेळी, मेंढ्या आणि बोकड पालनाचं प्रॅक्टिकल प्रशिक्षण होणार आहे. ज्या लोकांना प्रशिक्षण घ्यायचं आहे फक्त 999 रुपये ट्रेनिंगची फी ठेवली. 8481 या नंबरला ट्रेनिंग फी मारून त्याचं स्क्रीनशॉट काढून तुम्ही माल टाका आणि तुमचं रजिस्ट्रेशन व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या बोकडवाला भाऊ या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.